वाघाळा शहर महानगरपालिकेचे सन 2025-26चे सुधारित आणि सन 2026-27चे मूळ अंदाजपत्रक आज मान्य स्थायी समितीला प्रशासनामार्फत सादर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सुधारित अंदाज जो आहे 25-26चा तो मागील वर्षी 1523 कोटीचा जो अंदाज होता तो काही कारणाने कमी होऊन 1182 कोटी रुपयाचा झालेला आहे आणि चालू वर्षाचा जे अर्थसंकल्प आहे तो 1307 कोटी रुपयाचा आहे. यामध्ये महसुली जमा ही 530 कोटी आहे आणि 6,80,000 ही शिल्लक आहे. अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प आपण सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये नागरिकांना जो जिव्हाळ्याचा विषय असतो तसा कुठल्याही प्रकारची करवाढ यावर्षी प्रस्तावित केलेली नाही, परंतु नागरिकांना वेळेमध्ये कर भरणा करावा आणि त्यामध्ये सवलत द्यावी या पद्धतीनं आपण काही सवलती ज्या गेल्या वर्षी चालू होत्या की आपण ज्या अर्ली बर्ड जे म्हणतो की एप्रिल महिन्यामध्ये जर कोणी टॅक्स भरत असतील तर त्यांना 7% सवलत, मेमध्ये 6% सवलत, तर जूनमध्ये 5% सवलत, ऑनलाईन पेमेंट करत असतील तर 5% सवलत. त्यासोबतच महिलेच्या नावावरती, घरातल्या महिलेच्या नावावरती जर घर असेल तर त्यावरती सामान्य करामध्ये 10% सवलत किंवा घरामध्ये दिव्यांग कुणी असेल तरी मालमत्ता करामध्ये 10% सवलत. या सवलती ज्या आहेत त्या यावर्षी पण चालू असणार आहे. त्यासोबतच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ई बस सेवा यावर्षी आम्ही चालवण्याचा मानस केलेला आहे. PM ई बस सेवा जी शासनाकडे स्कीम आहे त्यामध्ये आपल्याला 100 बसेस मिळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने चार्जिंग स्टेशन, डेपो यासाठी स्वतंत्र तरतूद महापालिकेच्या बजेटमध्ये केलेला आहे. त्यासोबतच पर्यावरणपूरक ई व्हेकल बऱ्याच प्रमाणामध्ये लॉन्च झालेले आहे. शहरातले नागरिकही वापरायला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण 9 ठिकाणी चार्जिंग स्टेशन महापालिकेच्या जागेवरती उभा करणार आहोत. त्यासोबतच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा आपण कोर्ट परिसरामध्ये करणार आहोत. त्यासाठी स्वतंत्र तरतूद केलेली आहे. आपला जो विसावा उद्यानचा परिसर आहे किंवा रेल्वे स्टेशनचा परिसर आहे त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी आणि गार्डनमध्ये येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खाऊगल्ली करण्याचा एक प्रयोग आपण शहरामध्ये त्या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये करणार आहोत. त्यासोबतच ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून AI बेस्ड ट्रॅफिक सिग्नल आपण इन्स्टॉल करणार आहोत. मुख्य चौकामध्ये हे ट्रॅफिक सिग्नल आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यासोबतच फ्री लेफ्ट कन्सेप्ट जी आपण 3 ठिकाणी चालू केलेली आहे ही आपण इतर चौकामध्येही करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यासोबतच धोकादायक विद्युत वाहिन्या ज्या आहेत तर त्या भूमिगत विद्युत वाहिन्या करण्यासाठी वेगळ्याने तरतूद केलेली आहे. आपल्या शहरामध्ये 2 दिवसाआड पाणी पुरवठा येतो आणि तांत्रिक कारणामुळे किंवा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्याची वेळ निश्चित नसते. त्यामुळे नागरिकांना कायम त्याकडे लक्ष ठेवावं लागतं. तर आपण जलबेल नावाचे ॲप नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्यांच्याकडचा जो पाणी पुरवठा आहे किंवा पाणी पुरवठ्याच्या तक्रारी आहेत ते त्यांना त्या माध्यमातून माहिती मिळेल किंवा तक्रार करता येईल. त्यासोबतच आपल्या शहरामध्ये जलन वाहिन्या आणि मलवाहिन्या टाकण्याचं काम चालू आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लिकेजेसचा विषय येतो किंबहुना काही ठिकाणी ड्रेनेज चोकअपचाही तक्रारी येतात. तर त्याला आपण रोबोटिक सोल्युशन शोधलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण रोबोटिक सोल्युशनद्वारे ते ब्लॉक कुठं आहेत हे लक्षात आल्यामुळं आपला वेळ आणि मनुष्यबळ हे दोन्ही वाचणार आहे आणि तक्रारीचं निरसन लवकरात लवकर होणार आहे. त्यासोबतच या टेक्नॉलॉजीचा वापर करून अनधिकृत नळ कनेक्शन जे नागरिकांनी काही घेतलेले असतील तर तेही शोधण्यामध्ये आपल्याला मदत होणार आहे. अशा पद्धतीने आपण सर्व सुविधा देत असताना नागरिकांना कुठलीही कर वाढ न करता हा आजचा अर्थसंकल्प आपण मान्य स्थायी समितीला सादर केलेला आहे. स्थायी समिती ही शिफारस करून महासभेपुढं मांडेल आणि त्यानंतर महापालिकेचं बजेट अस्तित्वात येईल. मागे चालू वर्षामध्ये आपण 15 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट हा बोंडार ठिकाणी करण्यासाठी नियोजित केलेलं होतं. तो ॲक्च्युअल आपल्याला आपल्या निधीतून किंवा खाजगी तत्वावरती करायचा होता, परंतु यावर्षी शासनाकडून आपल्याला निधी उपलब्ध करून देण्याची एक योजना डिक्लेअर केल्यामुळं आपण मेडाचे तांत्रिक मान्यतेनंतर प्रशासकीय मान्यतेला शासनाकडं पाठवलेलं आहे.
यावर्षी तो मंजूर होईल, तो आपण यावर्षी कार्यान्वित होईल. त्यामुळे प्रति महिना महापालिकेचे 2 ते 2.5 कोटी रुपये वीज बचत होणार आहे. आपण अमृत 2 मध्ये गोदावरीच्या दक्षिणकडनं 5 आणि उत्तरेकडनं 14 नाले हे काही प्रमाणामध्ये नदीमध्ये मिसळत होते. त्यासाठी आपण विशेष स्ट्रक्चर करून आणि NRAP लाईन करून आपलं जवळपास 12 नाले उत्तरचे आणि 5 नाले दक्षिणचे असं काम पूर्ण झालेले. उरलेले जे 2-3 नाले आहेत तेही आपण येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण करणार आहोत आणि या वर्षीच्या पावसाळ्यापासून आपल्या सर्व नाले जे आहेत ते NRAP लाईनमधून थेट नदीमध्ये मिसळणार नाहीत याची खात्री महापालिका प्रशासनाने केली आहे. नाही, अतिक्रमणाच्या बाबतीत आपण जो 100 दिवसाचा कार्यक्रम केला आहे तर त्याला वाहतुकीच्या दृष्टिकोनातून मुख्य चौकामध्ये जे फेरीवाले किंवा तात्पुरते अतिक्रमण करून लोक व्यवसाय करतात त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई नजीकच्या कालावधीत घेतली जाणार आहे आणि महापालिकेच्या आणि इतर शासकीय जमिनीवरती अतिक्रमण होणार नाही यासाठी आपण 2 दक्षिण आणि उत्तरचे पथक करून त्यामार्फत कारवाई सातत्याने करत आहोत. आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नसली तरी महापालिकेचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून ज्या कर आकारणी न झालेल्या इमारती शोधणे, त्यांची असेसमेंट करून त्या कर कक्षेत आणणे, त्यासोबतच अनधिकृत नळ कनेक्शन शोधणे, आणखी आपण महापालिकेचे जे गाळे आहेत तर ते गाळेचे भाडे वसुली काही दिवसापासून थांबलेली आहे. तीही आपण भाडं जास्त झालेलं आहे असं त्यांचं मागणी आहे, म्हणणं आहे. तर आपण ते त्यांच्यासोबत बसून त्यावरती जर आपण चर्चा करून जर सोल्युशन दिलं तर त्यामध्येही 20-25 कोटी रुपये वाढतील. त्यासोबतच महापालिकाने स्वतःच्या निधीतून काही शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचंही नियोजन केलेलं आहे. अशा पद्धतीनं कर वाढ न करता आपण उत्पन्न वाढीचा प्रयत्न करत आहोत. तर एक वेगळा प्रश्न आहे.